हम विश्वास के संदर्भ में देख रहे हैं। आणि विश्वासा संदर्भामध्ये आम्ही पाहत आहोत. और विश्वास एक ऐसी चीज है जिसके द्वारा प्रभु प्रसन्न होता है। आणि विश्वास ही एक अशी गोष्ट आहे त्याच्याद्वारे परमेश्वर प्रसन्न होतो. विश्वास के द्वारा हम बड़े बड़े कार्य को जो प्रभु करता है उसको देख सकते हैं। आणि विश्वासाच्या द्वारे आम्ही परमेश्वर जी मोठमोठी कार्य करतो ते पाहू शकतो हम अपने जीवन में उसका अनुभव कर सकते आणि हैं। त्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेऊ शकतो. विश्वास एक ऐसी चीज है जिसके द्वारा परमेश्वर हमारे लिए दरवाजे को खोलता है। विश्वास एक अशी गोष्ट आहे ज्याच्याद्वारे परमेश्वर आमच्यासाठी दार उघडतो. हमारे पास में ऐसा कुछ नहीं है जिससे प्रभु प्रसन्न हो जाए। आमच्याकडे असं काहीच नाही ज्याने आम्ही परमेश्वराला प्रसन्न करू एक शकतो. चीज हमारे पास है वो है विश्वास है, एकच गोष्ट आमच्याकडे ती आहे विश्वास. जिसके द्वारा प्रभु परमेश्वर विश्वास के द्वारा संतोष होता है। आणि त्याच्याद्वारे विश्वासाच्या द्वारे परमेश्वरला आम्ही संतोष होऊ शकतो. लेकिन विश्वास क्रिया के बिना आगे नहीं जा सकता। पण विश्वास हा क्रियेशिवाय पुढे जाऊ शकत नाही. विश्वास के अंदर क्रिया होना बहुत जरूरी है। विश्वासामध्ये क्रिया असणं गरजेचं आहे. अगर विश्वास के अंदर क्रिया नहीं है तो वो मरा हुआ है। विश्वासामध्ये जर क्रियाच नाहीये तर तो मेलेला आहे. इसलिए विश्वास और क्रिया एक साथ चलते आणि हैं। म्हणून विश्वास आणि क्रिया हे एक साथ चालतात. अगर विश्वास है और क्रिया नहीं है तो वो विश्वास मर चुका है। आणि म्हणून जर विश्वासामध्ये क्रिया नसेल तर तो विश्वास मेलेला आहे. क्योंकि दुष्ट आत्मा भी विश्वास करते हैं कि एक ही परमेश्वर है, कारण दुष्टात्मा देखील विश्वास करतात की परमेश्वर तर एकच आहे. लेकिन विश्वास और क्रिया प्रभु ने करने के लिए कहा है। पण विश्वास आणि क्रिया परमेश्वराने करण्यासाठी अगर सांगितलं. विश्वास में क्रिया हो तो परमेश्वर के बड़े बड़े कामों को हमारे जीवन में अनुभव कर सकते हैं। विश्वासामध्ये जर क्रिया असेल तर आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराची मोठी मोठी कृत्ये अनुभवू शकतो. और विश्वास कैसे मरता हमने देखा है। आणि विश्वास कसा मरतो हे आम्ही पाहिलंय. अब हम देखते हैं कि अगर विश्वास को जीवित रखना है तो क्या करना आता होगा। आम्ही पाहणार आहोत की विश्वासाला जर जिवंत ठेवायचं असेल तर काय करावं लागेल. विश्वास को जीवित रखना है, विश्वासाला जिवंत और ये ठेवायचं विश्वास को जीवित रखने के लिए क्रिया का होना बहुत जरूरी है। आणि विश्वासाला जिवंत ठेवण्याकरता क्रियाचं असणं फार गरजेचं आहे. अगर विश्वास को जीवित रखना है विश्वासाला जर जिवंत ठेवायचं तो आहे विश्वास को सुनना होगा, तर विश्वासाला ऐकावं लागेल. विश्वास से बोलना होगा, विश्वासानं बोलावं लागेल. विश्वास से देखना होगा, विश्वासानं पाहावं लागेल. विश्वास से चलना होगा, विश्वासानं चालावं लागेल. विश्वास से महसूस करना होगा, विश्वासानं जाणीव करून घ्यावी और लागेल विश्वास से क्रिया करना होगा। आणि विश्वासानं क्रिया करावी अगर लागेल. ये बातें हमारे जीवन में है तो हमारा विश्वास जीवित है। आणि ह्या गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये असतील तरच आमचा विश्वास जिवंत आहे. हमने देखा कि विश्वास जीवित होने के क्या लक्षण है। आम्ही पाहिले विश्वास जिवंत असण्याची काय लक्षणं आहेत. हमने पहले देखा कि अगर विश्वास नहीं है, अगर देह के अंदर आत्मा नहीं है तो मरी हुई है। आणि देहामध्ये जर आत्मा नाही तर तो देह मेलेला आहे. मृत्यु का मतलब है मृत्यूचा अर्थ हमारे हृदय का रुकना, आमच्या हृदयाचं थांबणं, हमारी जो अवयव है उस हर एक अवयव का रुक जाना है, आमच्या प्रत्येक अवयवाचं बंद पडणं आहे. वो मृत्यु को दर्शाती है। तर ते मृत्यू दर्शवतं. इसीलिए अगर विश्वास के अंदर सुनना नहीं है, बोलना नहीं है, देखना नहीं है, चलना नहीं है तो विश्वास मरा हुआ है। आणि मग जर विश्वासामध्ये बोलणं नाहीये, चालणं नाहीये तर तो आमचा विश्वास मेलेला आहे. इसलिए विश्वास से उसको सुनना होगा। आणि म्हणून विश्वासानं त्याला ऐकावं अगर लागेल. विश्वास को जीवित रखना है, जर विश्वासाला जिवंत ठेवायचं, आज हम देखेंगे कि विश्वास से देखना है। आज आम्ही पाहणार आहोत की विश्वासानं आम्हाला बघायचं आहे. अगर विश्वास को जीवित रखना या जिंदा रखना है, विश्वासाला जर आम्हाला जिवंत ठेवायचंय तो उसकी क्रिया क्या होगी, तर त्याचं क्रिया काय असेल उसको देखना होगा, त्याला पाहावं लागेल. विश्वास से देखना होगा। विश्वासानं पाहावं और लागेल. विश्वास से देखना ये महत्वपूर्ण बात होनी चाहिए। आणि विश्वासानं पाहणं ही एक महत्वपूर्ण गोष्ट असायला हवी. क्या देखना है, हमें विश्वास से इस बात को समझना है, आणि काय देखना है, काय पाहायचंय इस बात को समझना हे है। आम्हाला समजून घ्यायचंय. अगर इस बात को नहीं समझे तो हम विश्वास में आगे नहीं बढ़ आणि ही सकेंगे। गोष्ट जर समजली नाही तर आम्ही विश्वासामध्ये पुढे जाऊ शकणार नाही. अपने पड़ोसी को बोलना विश्वास से देखिए, अपने पड़ोसी को बोलना विश्वास से देखना है। अब ये कैसे देखना मैं आपको बताता आता हूं। हे कसं पाहायचंय मी तुम्हाला सांगतो. ये विश्वास से कैसा देखना, इस बात को समझना बहुत जरूरी है। विश्वासानं कसं पाहायचं हे गोष्ट समजून घेणं फार महत्वाचं आहे. मुझे एक बात बताइए, आप कितने लोग परमेश्वर के बड़े बड़े बातों को जीवन में देखना चाहते हैं? तुमच्यापैकी किती लोकांना आपल्या जीवनामध्ये देवाची मोठमोठी कार्य होताना पाहायची आहेत? आधा की पूरा, हाफ गिलास या पूरा गिलास? पूरा पूरा। आमीन। हम प्रभु के कामों को देखना चाहते हैं, आम्ही देवाची कामं पाहू इच्छितो. और ये पीढ़ी परमेश्वर के कामों को देखने वाली बनेगी। आणि ही पिढी परमेश्वराची कामं पाहणारी होणार आहे. सिर्फ वो देखने के लिए हमारी नजर को बदलना होगा। आणि फक्त ते पाहण्यासाठी आमचं नजर बदलावी लागेल. हमें शरीर
जैसा देखता है वैसा देखना नहीं है। आम्हाला शारीरिकरित्या पाहायचं नाहीये. विश्वास को जो देखना है वो अलग प्रकार का देखना है। विश्वासाचं जे पाहणं आहे ते वेगळं पाहणं आहे. कैसे देखना है विश्वास को? कसं पाहायचंय विश्वासाला? दूसरा कोरिन्थी का पत्र 4 अध्याय 18 वचन, दुसरं कोरिन्थी रसपत्र याचा 4 अध्याय और 18 वचन, 18 वचन. दूसरा कोरिन्थियों की पत्री इसका 4 अध्याय और 18 वचन में इस प्रकार लिखा है, 2 कोरिन्थ 4:18 मध्ये असं लिहिलेलं आहे, आम्ही दृश्य गोष्टींकडे नाही तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. यहाँ पे लिखा है हम देखी हुई वस्तुओं को नहीं परंतु अनदेखी वस्तु को देखते रहते या हैं. ठिकाणी लिहिले की आम्ही दिसणाऱ्या वस्तूंकडे नाही तर न दिसणाऱ्या गोष्टींकडे पाहतो. सुनिए, ऐका, अगर विश्वास को जागृत रखना है, विश्वास को अगर जिंदा रखना है तो अनदेखी वस्तुओं पर अनदेखी वस्तुओं को देखना होगा. जर आम्हाला विश्वासामध्ये वाढायचंय, तो कार्यात टाकायचंय, तर आम्हाला न दिसणाऱ्या गोष्टी पाहाव्या लागतील. अनदेखी वस्तुओं को देखता रहना होगा. न दिसणाऱ्या गोष्टी पाहाव्या लागतील. अदृश्य का मतलब है अदृश्य याचा अर्थ जो दिखाई नहीं देती, जे नाही दिसत, जो शरीर को दिखता है जे शरीराला दिसतं उसमें शरीर विश्वास करता है, त्याच्यावर शरीर विश्वास लेकिन ठेवतं. विश्वास वो चीज है पण विश्वास अशी गोष्ट जो आहे अनदेखी बातों को देखता है, जी न दिसणाऱ्या गोष्टी पाहते, जो दिखती नहीं है जे दिसत नाही फिर भी देखता है, तरी पाहतात, जो दिखती नहीं जे है दिसत नाही तो भी महसूस करता है, तरी जाणीव करून जो घेतात, दिखती नहीं है दिसत नाही वो ऐसा देखता है कि वो हो गई है, आणि ते असं पाहतात की ते झालेलं आहे. जो नहीं है जे नाही आहे वो देखता है ते पाहतात वो हो गई है, की ते झालीये. उसको विश्वास कहते हैं. त्याला विश्वासानं पाहणं म्हणतात. जो विश्वास है जो विश्वास आहे वो अनदेखी वस्तुओं का प्रमाण है. ते न दिसणाऱ्या गोष्टींचे प्रमाण आहे. प्रमाण का मतलब है प्रमाण याचा अर्थ ये हो जाएगा, की हे होणार आहे, ये ऐसा ही है, हे असंच ये आहे, ऐसा ही होगा. हे असंच होणार आहे. किन पर, कौन से चीज पर विश्वास करना है? कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा? मेरे शरीर पर नहीं, माझ्या शरीरावर नाही, मेरी बुद्धि पर नहीं, माझ्या बुद्धीवर मेरे नाही, विचारों पर नहीं, विचारांवर नाही, जैसे मुझे दिखता है वैसे नहीं, जसं मला दिसतं तसं नाही. मुझे परमेश्वर के वादों पर विश्वास मला करना, देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवायचा मुझे आहे. परमेश्वर के बातों के ध्यान लगाना है. मला परमेश्वराच्या गोष्टींकडे अतिशय लक्ष द्यायचं आहे. परमेश्वर का वचन कहता है, देवाचं वचन सांगतं, परमेश्वर का वादा कहता है, परमेश्वराचं वचन वो सांगतं असंभव बातों को भी संभव की तो करता है. अशक्य गोष्टी शक्य करतो. जो बातें नहीं है ज्या गोष्टी नाही आहेत वो अस्तित्व में लाने का सामर्थ्य रखता ते है. अस्तित्वामध्ये आणण्याचं सामर्थ्य त्याच्यात मैं आहे. उस बात को देखता मी हूँ. त्या गोष्टी पाहतो. अदृश्य का मतलब यही आणि है अदृश्यचा अर्थ हाच आहे, जो दिखती नहीं जे है. दिसत नाही. अगर विश्वास में आगे बढ़ना है विश्वासात पुढे जायचंय. तो मेरे शरीर पर जो मेरी आंखें, ये शरीर में जो आंखें लगाई उस पर विश्वास नहीं करता. माझ्या शरीरांवरती हे डोळे जे लावलेले त्यांच्यावर नाही विश्वास ठेवायचा. मैं अंदर जो मेरी आंखें, जो आत्मा के अंदर आंखें हैं, वो परमेश्वर के वादों को देखती है. माझी जे आत्मिक नेत्र आहे ते परमेश्वराची अभिवचन पाहतात. मेरी जो आंखें हैं माझे जे डोळे वो आहेत दिखने वाली चीज पर विश्वास ते करते दिसणाऱ्या हैं. गोष्टींवर विश्वास ठेवतात. सब कुछ खत्म हो चुका है, सर्व संपलंय, अब कुछ नहीं हो आता सकता. काही होऊ शकणार लेकिन जो नाही. मेरे अंदर की आंखें हैं पण जे माझ्या आतले नेत्र आहे वो उसको नहीं देखती जो शरीर देखता है. ते नाही पाहत जे शारीरिक डोळे वो पाहतात, परमेश्वर के वादों को ते देखता है. परमेश्वराचे अभिवचन पाहतात. और अदृश्य बातें मतलब ना दिखने वाली बातों पर जब विश्वास करते हैं और चलते हैं तो वो बातें हमारे लिए संभव बन आणि जाएंगी. अदृश्य गोष्टींकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो आणि ते होतील असा विश्वास धरतो त्यावेळेस त्या गोष्टी आमच्याकरता घडतात. विश्वास अनदेखी बातें हैं. विश्वास ह्या न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. विश्वास उन बातों से संबंध रखती है विश्वास त्या गोष्टींशी संबंध ठेवतो जो अनदेखी हैं, जे अदृश्य आहेत, जो दिखती नहीं है. जे दिसत नाहीत. वो हमारे शरीर के सबूतों पर आधारित नहीं ते है, आमच्या शारीरिक कुठल्याही प्रमाणांवरती आधारित वो नाही, वचनों पर आधारित ते है. वचनांवर आधारित आहे. परमेश्वर के वचनों को देखती है. परमेश्वरांची वचन ते पाहते. इसलिए दूसरा कोरिन्थियों पत्र 5:7 वचन कहता आणि है, म्हणून 2 कोरिन्थ 5:7 असं सांगतं, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. हम रूप देखकर नहीं चलते, आम्ही रूप बघून नाही चालत. हमें जो दिखती है उस पर विश्वास नहीं करते. जे आम्हाला दिसतं त्याच्यावर आम्ही विश्वास जो ठेवत, मेरा शरीर देखता है उसके ऊपर मैं भरोसा नहीं करता. जे माझं शरीर पाहतं त्याच्यावर मी भरोसा ठेवत नाही. इसलिए ये वचन यहीं पे ये कहता है, आणि वचन या ठिकाणी हेच जो सांगतं, मेरी सोच है जे माझे विचार आहेत वो मुझे आत्मिक रीति से बनाने ते हैं. मला आत्मिक ठेवायचे आहेत. मुझे मेरा जो आंखें देख रही है वो वास्तविक बातें नहीं है. जे माझे डोळे पाहत आहेत तेच वास्तविक नाहीये. मेरा जो अंदर की आंखें देख रही है, जो परमेश्वर के वादों को देख रही है, वो ही वास्तविक है. जे आत्मिक नेत्र पाहत आहेत, जे परमेश्वराची अभिवचन आहेत तेच खरं आहे. आमेन. आमेन. समझ रहे हैं आपको?
हम आंखों से देखने वाली बातों पर भरोसा नहीं करते, आम्ही डोळ्यांनी दिसतं त्याच्यावरती भरोसा नाही ठेवत. हम विश्वास से चलते हैं. आम्ही विश्वासानं चालतो. विश्वास से चलने, मैं आगे बताऊंगा विश्वास से चलने का मतलब क्या आणि होता पुढे मी सांगणार आहे की विश्वासाने चालणं है. म्हणजे लेकिन काय. आज हम देखेंगे कि विश्वास से देखना शुरू करना है. आज आम्ही पाहणार आहोत की आम्हाला विश्वासानं पाहायला सुरुवात करायची. पड़ोसी को बोलना विश्वास से देखना चाहिए, विश्वास से देखिए. अब दाऊद क्या कहता है? दावीद काय म्हणतो? भजन संहिता 27 अध्याय 13 वचन के अंदर स्तोत्र संहिता 27:13 मध्ये दावीद कहता है, दावीद असं म्हणतो, भजन संहिता 27 अध्याय और इसका 13 वचन, स्तोत्र संहिता 27 आणि 13 वचन, वो यहाँ कहता है, तो या ठिकाणी यदि म्हणतो, मुझे विश्वास ना होता कि मैं जीवितों की पृथ्वी पर यहोवा की भलाई को देखूंगा तो मूर्छित हो जाता. या जिवंतांच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील. सुनिए, ऐका, दाऊद यहाँ क्या कर रहा या है? ठिकाणी दावीद काय म्हणतो? सबसे पहले वो देखकर विश्वास नहीं कर रहा है, सगळ्यात अगोदर हे पाहण्यासारखं की तो बघून विश्वास नाही ठेवत आहे. पहले विश्वास करता है, अगोदर विश्वास ठेवतो, फिर वो देखता है. मग तो पाहतो. पहले विश्वास करना होगा आधी विश्वास करावा और लागेल विश्वास से देखना आणि होगा. विश्वासानं पाहावं लागेल. विश्वास में सबसे पहले विश्वास करना चाहिए. विश्वास में सबसे पहले विश्वासामध्ये सर्वात अगोदर अदृश्य बातों पर विश्वास करना चाहिए, अदृश्य गोष्टींवरती विश्वास करायला हवा उसके बाद में उसको देखना शुरू कर देना आणि चाहिए. मग ते पाहायला सुरुवात करायला हवी. कैसे? कसं? मैं आपको एक उदाहरण के द्वारा समझाना एक चाहता हूँ उदाहरण देऊन मी समजावतो, जो सच्ची घटना है. जी खरी घटना आहे. आपको 4 दिन लाजर के बारे में मालूम है? 4 मेलेल्या लाजराची गोष्ट माहित आहे का? पड़ोसी को बोलना मालूम है क्या? 4 दिन लाजर मरा हुआ था. 4 दिवस लाजर मेलेला होता. सबको मालूम है. सगळ्यांना माहित आहे. बाइबल कहती है 4 दिन मरा हुआ था. बायबल असं सांगतं 4 दिवस मेलेला होता. लाजर को कहाँ रखा हुआ था? लाजराला कुठे ठेवलं होतं? कब्र के अंदर रखा हुआ था. यीशु मसीह 4 दिन के बाद आते हैं. आणि येशू ख्रिस्त 4 दिवसानं येतात वो उसकी बहन उससे मिलने आती है. आणि त्याची बहीण त्याला भेटायला येते वो मार्था से बातचीत करता है. आणि मार्थे बरोबर तो बोलतो मार्था से कहता है, आणि मार्थेला म्हणतो, अरे मार्था, मार्था, लाजर भाई को कहाँ रखा है? लाजरला कुठे ठेवलंय? हाँ जी, वो कब्र में है ना, वो वहां रखा हुआ त्या है. कबरेमध्ये त्याला ठेवलंय. अच्छा, तो उसका जो पत्थर है वो जो कब्र पे लगा है वो उसको हटा दीजिए. आणि मग काय करत? समोर लावली जी धोंड आहे ती हलवा. अगोदर कहाँ नहीं आले प्रभु? आधी का नाही आले प्रभू? हमने 4 दिन पहले ही बोला था जिसको आखिरी दर्शन करना है वो 4 दिन पहले ही कर ले. आणि 4 दिवस अगोदरच आम्ही सांगितलं होतं ज्यांना शेवटचं दर्शन घ्यायचे त्यांनी लगेच या. फिर उसके बाद में पेटी डाल दी जाएगी, उसके बाद में दर्शन नहीं होगा. आणि एकदा पेटीमध्ये टाकून आतमध्ये टाकलं की परत दर्शन होणार नाही. वो आखिरी मौका था 4 दिन पहले. आणि 4 दिवसा अगोदर तो शेवटची संधी होती. यीशु जी आप 4 दिन के बाद आए. येशू तुम्ही 4 दिवसानंतर आला. अभी देखो क्या बात चल रहा है. आता काय बोलणं चाललंय पहा. यीशु बोल रहे हैं कि उस पत्थर को हटा दीजिए आप. येशू म्हणतो की त्या धोंडाला तुम्ही हलवा. तो इस मार्था को लगा कि बाप रे कितना प्यार है यीशु से, यीशु को कितना प्यार है, मेरे भाई को चेहरे को देखना चाहते हैं. आणि मार्थेला असं वाटतं किती प्रेम आहे माझ्या भावावर येशूचं की आता त्याचं ते तोंड पाहू इच्छितो. मार्था को यीशु बोलता है, मार्थेला येशू म्हणतो, अरे मार्था उसको ये पत्थर को तो हटा दो ना यार, बोल दो ना लोगों को हटा दे. लोकांना सांग की ही धोंड त्याची हटवा. और मार्था कहती है, पण मार्था म्हणते, प्रभुजी मेरे भाई 4 दिन हुआ मरे हुआ. आणि माझ्या भावाला मरून 4 दिवस जैसे झाले. यीशु को कुछ नहीं मालूम. जसं काय येशूला माहितच नाही. कुछ नहीं मालूम यीशु को. त्याला काही माहिती नाही. कभी कभी यीशु से ऐसी बात करते हैं जैसे यीशु को कुछ नहीं मालूम आणि होता. काय काय वेळेला आम्ही येशू सांगते असं बोलतो की जसं त्याला काहीच माहित नाही. इतनी बड़ी बड़ी प्रार्थना करते हैं कि यीशु को कुछ ही मालूम नहीं है. आणि अशा मोठमोठ्या प्रार्थना की त्याला बिचारायला काही माहितच नाही. यीशु तुला माहिती नाही का? हाँ जी माहिती. यीशु तुला दिसत नाही का? हाँ जी दिखता है. यीशु को सब दिखता है, सब सुनता है, कान वो जिंदा है. वो येशू जिवंत आहे, त्याला सर्व दिसतं, त्याला सर्व ऐकू येतं. तो मार्था को लग रहा है यीशु को कुछ नहीं मालूम. आणि मार्थेला असं वाटतं येशूला काहीच नाही माहिती. यीशु जी येशू 4 दिन हो गए ना, 4 दिवस झाले, भाई गडप झाले, गेले सोडून, आम्हाला सोडून गेले. हो सोडून गेले, आम्हाला छाती पीटते. यीशु के सामने छाती पीट रहे हैं. आणि येशू समोर शोक करतात. अब यीशु कह रहे हैं, येशू म्हणतात, नहीं मार्था कह रही है, मार्था म्हणते 4 दिन हो गए, 4 दिवस झाले, उसमें से दुर्गंधी है. त्याच्यातून आता दुर्गंधी येत असेल. यीशु को कुछ नहीं मालूम. येशूला काही माहित नाही. यीशु कुछ नहीं मालूम. येशूला काही माहिती ऐसे नाही. बात कर रही है. असे बोलत आहे. 4 दिन से मरा हुआ है, 4 दिवसापासून मेलेला आहे, दुर्गंधी आती होगी, दुर्गंधी येत असेल, ऐसी बात कर रही है. असं म्हणत आहे. यीशु ने उनकी ओर देखा. येशूने याकडे पाहिलं. यीशु शरीर की तौर से नहीं देख रहे. येशू शारीरिकरित्या नाही पाहत आहे. अपने आंखों से, शरीर की आंखों से नहीं देख रहे. आपल्या शारीरिक नेत्रांनी नाही पाहत आहे. वो आत्मिक आंखों से तो देख रहे. आत्मिक नेत्रांनी पाहत आहे. परमेश्वर के वादों को देख रहे. परमेश्वराची अभिवचनं पाहत आहे. मार्था को कह रहे हैं, मार्थाला म्हणतो, मेरी बेटी माझ्या मुली, तूने बोल दिया क्या बोलना था. तुला काय बोलायचं तुझं बोलून झालंय. तेरे दिमाग में क्या है वो मैंने सुन लिया. तुझ्या डोक्यामध्ये काय मी ऐकलंय. मैं तुझसे आज कहता हूँ, मी आज तुला सांगतो,
अगर तो विश्वास करेंगे, जर तू विश्वास ठेवशील, इसका मतलब याचा अर्थ अगर अदृश्य बातों पर विश्वास करेंगे, अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवशील, अनदेखी बातों पर विश्वास करेंगे, न दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास आज ये ठेवशील, परमेश्वर की महिमा को देखेंगे, आजच परमेश्वराचा महिमा पाहशील, आज ये परमेश्वर के बड़े चमत्कार को देखेंगे। आजच परमेश्वराचा मोठा चमत्कार पाहशील. कठिन है, अवघड आहे. 4 दिन से मरा हुआ है 4 दिवस झाले मरून, और मेरा दिमाग ये कहता है, मेरे विचार ये कहते हैं कि उसमें से सच में दुर्गंधी आती आणि है। माझे बुद्धी, माझे विचार मला सांगतात की त्यातून खरंच दुर्गंधी येत असेल. 100% ये बात सच है। 100% हे खरं आहे. अगर मैं मानवीय तौर से विचार करता हूँ, जर मी मानवी तऱ्हेने विचार करू, अगर मानवीय तौर से मैं सोचता हूँ, मानवी तऱ्हेने मी विचार केला, तो ये सच्चाई है तर ही खरं आहे कि उसमें से दुर्गंधी आती की होगी। त्यातून दुर्गंधी येत असेल. लेकिन मेरा यीशु उससे आगे देख रहा पण है। माझा येशू त्याच्या पलीकडे पाहत आहे. वो क्या देख रहा तो है? काय पाहत वो आहे? क्या देख रहा है? काय पाहत आहे? वो मार्था को कह रहा है, मार्थेला म्हणत अगर तू आहे, विश्वास करती है, जर तू विश्वास करते, आज परमेश्वर की महिमा को आज देखेंगे। परमेश्वराची महिमा पाशील. यीशु ने कहा, येशू तू म्हटलं, विश्वास करती है, तू विश्वास तू केला, विश्वास करती तू है, विश्वास केला. इसका मतलब याचा अर्थ तू अनदेखी बातों को मान ले, न दिसणाऱ्या गोष्टी तू मान, अदृश्य बातों को मान ले, अदृश्य गोष्टी तू मान्य जो कर, दिखती है उसमें विश्वास मत कर। जे दिसते त्याच्यावर विश्वास ठेवू नको. तू तेरा विश्वास ये कहते है उसमें जो दुर्गंधी आती है, तुझा विश्वास असं म्हणतोय की त्याच्यातून दुर्गंधी येत अगर असेल. तू मेरे ऊपर विश्वास करती है, प्रभु के वचन पर विश्वास करती है, वो दुर्गंधी सुगंध में बदलने का सामर्थ्य आणि रखेगी। जर तू माझ्यावर, देवाच्या वचनांवर विश्वास ठेवते, तर त्या दुर्गंधीचं रूपांतर परमेश्वर सुगंधामध्ये शायद करेल. हमारे जीवन के अंदर पापों की दुर्गंधी हो, कदाचित आमच्या जीवनामध्ये पापांची दुर्गंधी हमारे असेल. घर के अंदर वातावरण ऐसा होगा जो दुर्गंधी से भरा हुआ है, आमच्या घरातलं वातावरण असं असेल की ते दुर्गंधीने भरलेलं असेल. पूरी तरह से हमारा जीवन डिस्टर्ब हो चुका है, आणि संपूर्णपणे आमचं जीवन अस्ताव्यस्त हमारा झालं. पारिवारिक जीवन पूरी तरह से बर्बाद हो चुका है। आमचं कौटुंबिक जीवन पूर्ण उद्ध्वस्त झालं जब असेल. लोग देखते हैं तो कहते हैं कि इसमें से दुर्गंधी आती है। आणि लोक पाहतात तर ते म्हणत विचार करत याच्यातून अगर आज दुर्गंधी हम हमारे परिवार के लिए विश्वास करेंगे, आज जर आम्ही आमच्या कुटुंबासाठी विश्वास करू, अनदेखी बातों पर विश्वास करेंगे न दिसणाऱ्या गोष्टींवर कि विश्वास मेरा करू, परमेश्वर मेरे परिवार को बदलने का सामर्थ्य रखता है, माझ्या परमेश्वरामध्ये माझ्या कुटुंबाला बदलण्याचं सामर्थ्य मेरे आहे, परिवार को पूरी तरह से रूपांतरित करने का सामर्थ्य रखता माझ्या है। कुटुंबाला पूर्णपणे परिवर्तित करण्याचं सामर्थ्य आप त्याच्यात आहे. विश्वास से देखना शुरू कर तुम्ही दें, विश्वासानं पाहायला सुरुवात आप करा. रूप ना देखें, तुम्ही रूप पाहू नका, अदृश्य बातों को देखें, तर अदृश्य गोष्टी पहा, जो मेरे परमेश्वर के हाथों में हर एक चीज करने का सामर्थ्य रखती जे है। माझ्या परमेश्वराच्या हातामध्ये सर्व गोष्टी शक्य करण्याचं और सामर्थ्य आहे. वही मार्था को बताना आणि चाहता है। तेच तो मार्थाला सांगू इच्छितो. तुझे लगता है दुर्गंधी आती तुला असं होगी, वाटत असेल की दुर्गंधी सुटली लेकिन असेल, सुगंध को निर्माण करने वाला परमेश्वर इस जगह पे पण खड़ा है। सुगंध निर्माण करणारा परमेश्वर या ठिकाणी उपस्थित तू आहे. विश्वास कर। तू विश्वास कर. और क्या हुआ आणि काय झालं? जब उसने विश्वास किया? जेव्हा तिने विश्वास केला, क्या हुआ? काय झालं? लाजर 4 दिन जो मरा हुआ था वो बाहर आते हुए दिखाई दे रहा 4 दिवस मेलेला लाजर उठून बाहेर येताना है। पाहिलं. मेरा परमेश्वर वो परमेश्वर है जो मरे हुए हैं उनको भी जीवित करने का सामर्थ्य रखता है। माझा परमेश्वर असा परमेश्वर जे मेलेले आहेत त्यांना जिवंत करण्याचं सामर्थ्य त्याच्यात लेकिन आहे. इसके लिए विश्वास करना होगा, पण त्याकरता विश्वास करावा लागेल. अदृश्य बातों पर विश्वास करना होगा। अदृश्य गोष्टींवर विश्वास ठेवावा इसलिए लागेल. बाइबल कहती है, पण बायबल असं सांगतं, बाइबल कहती है बायबल असं हमारी सांगतं, दुर्बलता को उसने ले लिया है आमची दुर्बलता त्याने घेतली और हमारी बीमारियों को उसने उठा लिया है आणि आमचे आजार त्याने घेतले और उसी के मार खाने से हम चंगे हो आणि चुके हैं। त्याच्या मार खाण्यानं आम्ही बरे झालो आहोत. उसके मार खाने से हम चंगे हो चुके हैं। त्याच्या मार खाण्याने आम्हाला आरोग्य मिळालेलं उसने आहे. हमारी दुर्बलताओं को उठा लिया है, त्याने आमची दुर्बलता घेतलेली आहे, हमारी कमजोरी को उठा लिया है। आमचा अशक्तपणा घेतलाय. उसने हमारी जो कमजोरियां हैं, हमारी जो निर्बलता हैं, उसने अपने ऊपर ले लिया। आमची अशक्तपणा, आमची निर्बलता त्यांनी स्वतःवर घेतलेली उसने आहे. हमारी बीमारियों को उठा लिया। त्याने आमचे आजार उचललेले आहेत. आपको मुझे बीमारी में रहने की जरूरत नहीं आता है, तुम्हाला आणि मला आजारात राहायची गरज नाही. इसलिए प्रार्थना ना करें ऐसी। आणि म्हणून अशी प्रार्थना करू नका. मेरे यीशु ने हर एक बीमारी को उठा लिया है माझ्या येशूने प्रत्येक आजार घेतलेले आहे और उसके मार खाने से हम चंगे हो चुके आणि हैं। त्याच्या मार खाण्याने आम्हाला आरोग्य मिळालंय. लेकिन मेरा मन कहता है पण माझं मन म्हणतं मैं दुर्बल हूँ, मी दुर्बळ मैं आहे, कमजोर हूँ, मी अशक्त आहे, मेरे पास में बल नहीं है, माझ्याकडे बळ नाही, मेरे पास में चंगाई नहीं माझ्याकडे है। आरोग्य नाही. हमें ये नहीं कहना है, आम्हाला असं म्हणायचं हमें ये नाही. कहना है आम्हाला असं म्हणायचंय, अगर हम दुर्बल भी हैं, जरी आम्ही दुर्बल उस असलो, दुर्बलता में हमें कहना त्या है दुर्बलतेमध्ये आम्हाला मेरे म्हणायचंय पास में परमेश्वर का बल है। माझ्याकडे परमेश्वराचं बळ आहे. अगर हम दुर्बल भी हैं, जरी दुर्बळ असलो, हमें दिख रहा हम दुर्बल हैं, आम्हाला दिसतंय की आम्ही दुर्बळ आहे, हमें दिख रहा हम कमजोर हैं, आम्हाला दिसतंय आम्ही अशक्त लेकिन आहोत, वो ना कहें, पण ते म्हणू नका. ऐसा कहें असं म्हणा, मैं परमेश्वर के अंदर बलवान मी हूँ, परमेश्वरामध्ये बलवान मैं आहे, परमेश्वर सब कुछ कर सकता हूँ मी येशूमध्ये सर्व काही करू शकतो. और विश्वास से चंगाइयां ले ली। आणि विश्वासाने ते आरोग्य आपका स्वीकारा. मन कह रहा है तुमचं मन म्हणतं आप बीमार हैं, की तुम्ही आजारी आहात, डॉक्टर कह रहा है आणि डॉक्टर असं आप म्हणतात बीमार हैं, तुम्ही आजारी
आहात रिपोर्ट कह रही है रिपोर्ट आप सांगतात बीमार हैं। आम्ही आजारी अब आहोत कई बार उस रिपोर्ट को देखकर हमारे सामने जो महसूस कर रहे हैं उसको देखकर बीमारियों में हम आ जाते हैं आणि जेव्हा आम्ही रिपोर्ट पाहतो त्यावेळेस आम्हाला आमच्या आजाराची आणखी जाणीव होते कि मैं बीमार हूं। की मी आजारी आहे अगर उस रिपोर्ट को देखने के बाद उसके आगे आप देखेंगे आणि जर रिपोर्ट हातात घेतल्यानंतर त्याच्या पुढचं तुम्ही पाहाल उसके आगे क्या देखना है? त्याच्या पुढे काय आपके पाहायचं सामने रिपोर्ट है, तुमच्या समोर रिपोर्ट आहे वो कह रही है आणि ते असं आप सांगतात बीमार हैं, की तुम्ही आजारी आपका आहात कुछ नहीं हो सकता। तुमचं काही होऊ शकणार लेकिन नाही. उसके बाद में जब आप देखेंगे पण त्याच्या पलीकडे जेव्हा आम्ही पाहू मेरा परमेश्वर का वचन कहता है माझं परमेश्वराचं वचन सांगतं मेरे एक मार खाने से आप चंगे हो चुके हैं। की त्याच्या मार खाण्यानं आम्हाला आरोग्य आप मिळालं विश्वास से देखें, विश्वासानं पहा विश्वास से देखना शुरू करें। विश्वासानं पाहायला सुरुवात उसके करा. कोड़े खाने से आप चंगे हो चुके हैं। त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालं ये देखना है, हे पाहायचं ये देखना हे है। पाहायचं जब आप इसको देखेंगे जेव्हा तुम्ही पाहाल आप कोई भी हर एक चंगाई आपके जीवन को छू लेगी। प्रत्येक आरोग्य तुम्हाला मिळेल चंगाइयां आपकी होंगी, आरोग्य तुमचं असेल आशीष आपका होगा, आशीर्वाद तुमचा लेकिन असेल देखना शुरू कर दें, पण पाहायला सुरुवात करा देखना शुरू करें। पाहायला सुरुवात करा कैसे देखना है? कसं पाहायचं आत्मिक आंखों से देखना। आत्मिक डोळ्यांनी अगर आत्मिक आंखों से देखना शुरू करेंगे आत्मिक डोळ्याने पाहणं सुरू केलं तो ये क्रिया होगा। तर ही क्रिया होणार आहे क्रिया क्या करेगा? आणि क्रिया काय करेल हमारे जीवन के अंदर परमेश्वर के बड़े चमत्कार को लेकर आमच्या आएगा। जीवनामध्ये परमेश्वराचे मोठे चमत्कार घेऊन येईल विश्वास से देखना शुरू करें। विश्वासाने पाहायला सुरुवात करा आमेन। आमेन. विश्वास से देखने के बाद रोना नहीं है, आणि विश्वासाने बघून रडायचं नाही विश्वास से देखने के बाद में खुश होना है। विश्वासाने बघून हसायचे आनंदी व्हायचंय आमेन। पड़ोसी को आनंद कब करना है? आनंद कधी करायचा जब मुझे दिखाई दे रही है जेव्हा मला दिसतंय 4 दिन लाजर कब्र में है, 4 दिवस लाजर कब्रेत आहे उसको बाहर कोई निकाल नहीं सकता, त्याला कुणीच बाहेर काढू शकत उसमें नाही. दुर्गंधी आती है। त्याच्यातून दुर्गंध सुटली असेल 4 दिन हो गए, 4 दिवस झाले मेरा काम नहीं बन रहा है, माझं काम होत मैं नाही बहुत प्रार्थना कर रहा हूँ, मी खूप प्रार्थना मैं आगे करतो नहीं बढ़ पा रहा मी हूँ, पुढे नाही जाऊ सब कुछ शकत खत्म हो गया है, सर्व संपलंय मुझे दिख रहा है मला दिसतंय सब खत्म, सर्व संपलं सब खत्म, सर्व मेरी संपलं आंखें कह रही है, माझे डोळे मेरे सांगतात विचार कह रहे हैं माझे विचार सांगतात कुछ नहीं हो सकता काही नाही साहब, होऊ शकणार आता. कुछ नहीं हो सकता, काही होऊ शकत तेरा ध्यान नाही रखने वाला कोई नहीं, तुझ्यावर लक्ष द्यायला कुणी नाही तुझे उठाने वाला कोई नहीं, तुला उचलणार कुणी नाही तुझे धक्का देने वाला कोई नहीं, तुला धक्का द्यायला कुणी नाही तू ऐसा ही है, तू असाच आहे कमजोर तू है, अशक्त आहे तू कुछ नहीं हो सकता। तुझं काही होऊ शकत नाही मेरा मन मुझे कह रहा है, माझं मन मला उस सांगतं मन को कहना त्या मनाला म्हणा तो कितना भी कुछ भी बोल, तू काहीही बोल मैं तुझ पे विश्वास नहीं मी करता, तुझ्यावर विश्वास मैं नाही विश्वास ठेवत करता मी हूँ विश्वास ठेवतो परमेश्वर के वादों माझ्या पर, परमेश्वराच्या परमेश्वर वचनांवर के वादों पर, देवाच्या परमेश्वर की वचनांवर प्रतिज्ञाओं पर। परमेश्वरावर इसलिए मैं कहता हूं, आता काय झालं माहितीये का आप सुनना चाहेंगे? ऐकायचं का आमेन। आमेन. अब प्रभु कह रहा है आता प्रभू म्हणतो मैं तुमको एक आशीष के देश में लेकर मी जाऊंगा, तुम्हाला एक आशीर्वादाच्या देशामध्ये घेऊन मैं जाईन तुमको एक आशीष के देश में लेके जाना मी चाहता हूँ तुम्हाला आशीर्वादाच्या भूमीमध्ये घेऊन जहाँ जाऊ पे इच्छितो. दूध और मध बहता है, जिथं दूध आणि मधाचे प्रवाह जहाँ पे आहेत आशीष है, जिथं आशीर्वाद आहे वो सब प्रकार की आशीष मैंने तुम्हारे लिए रख दी है, आणि सर्व प्रकारचे आशीर्वाद मी तुमच्यासाठी ठेवलेले मैं आहेत तुम्हें लेके जाना चाहता मी हूँ। तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो सुनिए, ऐका हमारा परमेश्वर जिस पर आप और मैं विश्वास करते हैं वो हमें आशीष के देश में लेके जाना चाहता है। तुमचा आणि माझा परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या दुधामधाच्या प्रवाहाच्या देशामध्ये घेऊन जाऊ इच्छितो आपको मुझे दूध और मध के देश में लेके जाना चाहता है, तुम्हाला आणि मला दूध आणि मधाच्या त्या प्रवाहाच्या देशामध्ये घेऊन जाऊ आपको इच्छितो प्रभु आशीष देना चाहता है, तुम्हाला प्रभु आशीष देऊ इच्छितो आपको परमेश्वर एक ऊंचे पर उठाना चाहता है, तुम्हाला परमेश्वर उंच ठिकाणी घेऊन जाऊ आपको इच्छितो परमेश्वर जगह पे बिठाना चाहता है जहाँ पे कभी आपने सोचा नहीं आणि है। अशा ठिकाणी परमेश्वर तुम्हाला बसवू इच्छितो त्याचा कधी तुम्ही विचारही केला आपके नाही जीवन को देखकर परमेश्वर खुश होता है, तुमचं जीवन बघून परमेश्वर खुश होतो जब आप ऊंचाइयों पर जाते हैं, जेव्हा तुम्ही उंच ठिकाणी जब जाता आप परमेश्वर आपको ऊंचाइयों पर लेके जाना चाहता जेव्हा है। परमेश्वर तुम्हाला उंच घेऊन जाऊ इच्छितो मेरा परमेश्वर ऊंचाइयों पर रखने वाला माझा परमेश्वर है, परमेश्वर उंचावर ठेवणारा परमेश्वर आहे जिस प्रभु पे हम विश्वास करते हैं ज्या परमेश्वरावर आम्ही विश्वास वो ठेवतो ऊंचाइयों पर रखने वाला तो परमेश्वर है। उंच ठिकाणी ठेवणारा परमेश्वर आहे अब बारी आ गई आता वेळ आलेली आहे इजराइलियों को कनान देश में भेजने की। इस्रायली लोकांना कनानात पाठवण्याची प्रभु ने कहा प्रभू म्हटला बेटो मेरे बच्चों माझ्या मुलांनो अब समय आ गया है, आता वेळ आलेली आहे मैं तुम्हें सब आशीष के देश में लेके जाना मी चाहता तुम्हाला सर्व आशीर्वादाच्या देशांमध्ये घेऊन हूं। अच्छा जाणार एक काम करना, आता एक गोष्ट करा वहां पे जाने से पहले तिथे जाण्या अगोदर देख के आ जाओ कैसा देश है, ते देश कसा आहे ते पाहून या जो देख के आ जाओ आप, जरा पाहून या कितना सुंदर है। किती सुंदर देश आहे आपको अच्छा नहीं लगेगा जाने के लिए, तुम्हाला जाण्यासाठी आवडणार नाही का इसलिए मैं वहां से जाने से पहले आप देख कर आ जाओ, आणि म्हणून तुम्ही काय करा तिथे जाण्या अगोदर पाहून या मैं तुम्हें देना चाहता हूँ। जे मी तुम्हाला देऊ इच्छितो सब मिलकर बोले परमेश्वर देना चाहता है,
जोर से बोले परमेश्वर देना चाहता है। परमेश्वर देना चाहतो. इजरायलियों को बोला मैं देना चाहता हूँ, इस्रायलांना म्हटलं मी तुम्हाला देऊ इच्छितो, लेकिन जाने से पहले पण जाण्या अगोदर आप देख के आए। तुम्ही जाऊन बघून या. अच्छा, देखने वाले कौन होंगे मालूम? आणि ते पाहणारे कोण असणार आहे माहिती? साधारण लोग नहीं, साधारण लोक नाही. हर एक गोत्र में से लीडर को बुलाओ। प्रत्येक गोत्रामधून एक पुढारी निवडा. एक गोत्र, एक गोत्र, दूसरा गोत्र का लीडर, दुसऱ्या गोत्राचा पुढारी. उसने किसी साधारण आदमी को नहीं बुलाया। त्यांनी कुणा साधारण व्यक्तीला नाही बोलवलं. किसको बुलाया? कुणाला बोलवलं? बोलो लीडर को। पुढाऱ्याला. लीडर क्यों चुना? का पुढारी निवडला? लीडर एकदम मजबूत होता है ना। तो अगदी मजबूत असतो. लीडर क्या काम करता है? लोगों को आगे लेके जाता है। लीडर काय, पुढारी काय करतो? लोकांना पुढे घेऊन जातो. इसलिए खुदा ने बोला आ जाओ, आणि म्हणून प्रभू म्हटला या, आ जाओ, एक लीडर और आ जाओ। आणखी एक पुढारी या. ऐसे कितने को बुलाया? असे किती जणांना बोलवलं? 12 लोगों को बुलाया। 12 लोकांना बोलवलं. किसको बुलाया? कुणाला बोलवलं? लीडर को बुलाया। पुढाऱ्यांना अभी आप बोलवलं. समझ के चलो, यहाँ 12 गोत्र के 12 लीडर हैं। आता 12 गोत्रांचे 12 पुढारी इथं आहेत. मूसा ने कहा आणि मोशे म्हटला देखिए पहा, आप प्रभु हमको कानान देश देने जा प्रभू रहा है, प्रभू आम्हाला कनान देश देऊ इच्छितो और हम बड़े आनंद के साथ उसमें जाएंगे। आणि आनंदाने आम्ही तिथे जाणार आहोत. पहले देख के आ जाओ कैसा है, आधी बघून या की कसा आहे, कैसा है। कसा आहे तो देश. उन्होंने बोला यस सर, ते म्हटले हो, हम जाते हैं। आम्ही जातो. 12 के 12 निकल गए 12चे 12 गेले और 40 दिन वहां पे रहे। आणि 40 दिवस तिथे राहिले. हर एक चीज को देख रहे हैं। प्रत्येक गोष्ट पाहत आहेत. वहां के पेड़ों को देख रहे हैं, तिथले झाडं पाहत आहेत. वहां बड़े बड़े फल हैं। फळं आहेत मोठी मोठी. बाप रे कितनी सुंदर देश है। आणि किती छान देश आहे. उन्होंने एक अंगूर की ढाली को भी काट कर लेकर आए, आणि तिकडची एखादी एक द्राक्षाची ढाळी पण ते घेऊन आले. और वो द्राक्ष की ढाली हमारे द्राक्ष की जैसे नहीं, छोटी छोटी। आणि आपल्या इकडच्या द्राक्षांसारखी नाही ती ढाळी. वो एक ढाली को तोड़ के लाए, 2 आदमी उसको खींच रहे हैं। आणि एक ढाळी ती 2 व्यक्तींनी उचलून आणलेली आहे. देखिए कितना आशीषित देश है। म्हणजे किती आशीर्वादित देश आहे. अब यहाँ पर एक काम 40 दिन के बाद वो आए। आता 40 दिवसांनी ते आले. मूसा ने कहा कैसा है भैया? आणि मोशे म्हटलं कसं आहे. सब इजराइल लोग खड़े हुए हैं, आणि सगळे इस्रायल लोक उभे आहेत. मूसा वहां पर है। मोशे त्या ठिकाणी आहे. मूसा को बहुत उत्सुकता है। आणि मोशेला खूप उत्सुकता आहे. क्यों उत्सुकता है मालूम है? का उत्सुकता आहे माहिती का? क्योंकि मूसा उसमें प्रवेश करने वाला नहीं है, कारण मोशे त्याच्यात प्रवेश करणार नाहीये. इसलिए उसको ज्यादा उत्सुकता आणि है। म्हणून त्याला जास्त उत्सुकता आहे. प्रभु ने बोला तू नहीं जाएगा बेटा, प्रभू म्हणतो तू नाही जाणार, तू सीधा मेरे पास आएगा, तू डायरेक्ट माझ्याकडे येणार, मैं तुझे नहीं भेजूंगा मी वहां। तुला तिथे नाही क्योंकि पाठवणार. तूने एक गलती की, कारण की तू एक चूक केली. एक गलती की वजह से तू कनान देश में कनान देश का उसमें मजा नहीं कर पाएगा, आनंद नहीं कर आणि पाएगा। तू एक चुकी केली, त्याच्यामुळे त्या कनान देशामध्ये ती मजा तू घेऊ शकणार तू नाही. सिर्फ देख पाएगा। तू फक्त बघू शकशील. तो उसको आनंद हुआ। आणि मग त्याला आनंद झाला. पूछ रहा कैसा रहा है? आणि यांना विचारत कसा आहे देश, कसा काय, कसा आहे, कसा काय, कसं काय? बढ़िया है का? चांगला आहे का? ये सब क्या बोल रहे हैं मालूम? हे सगळे काय म्हणतात माहिती का? सुपर, एकदम छान. काय काय बघून आला? सर्व इन्होंने बोला ते म्हटले फल बहुत जबरदस्त है, फळ खूप छान आहेत, जबरदस्त है, जबरदस्त आहे, सच्ची में दूध मत बहता है। आणि खरंच दूध आणि मध वाहतं. प्रभु ने बोला वैसा ही है, प्रभू म्हटला तसंच आहे. लेकिन हमने एक चीज देखी, पण आम्ही एक गोष्ट पाहिली. वहां पे अनंत वंशियों को देखा, जो राक्षस है, बड़े बड़े त्या धिप्पाड़ लोग, ठिकाणी आम्ही राक्षस जे वंश लोक आहेत, धिप्पाड लोक आहेत, त्यांना पाहिलं, वो देखा। ते पाहिलं. हमने वहां देखा, आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. वहां पे वो देश के निवासी बलवान है, त्या देशाचे निवासी बलवान आहेत. वो नगर गड़ा हुआ है, मतलब तैयार किया हुआ है, आणि ते नगर जे आहे ते तयार केलेलं आहे, वो बहुत बड़े हैं। आणि ते खूप मोठे आहेत. वहां पे अनंत वंशी रहते हैं, आणि त्या ठिकाणी अनंतवंशी राहतात, वहां पे अमोलिक लोग रहते हैं। अमोलिक लोक राहतात. वो क्या करते हैं मालूम? ते काय करतात हम माहिती? उनके सामने, हम देख के तो आए हैं, आम्ही त्यांना पाहून तर आलोय, हम देख के तो आए हैं, आम्ही पाहून तर आलोय, लेकिन पण हम उनके सामने आम्ही त्यांच्या समोर टिड्डी जैसे हैं, एखाद्या नागतोड्याप्रमाणे आहोत. वो हमको खा जाएंगे। ते आम्हाला खाऊन हमने टाकतील. देखा तो है, आम्ही पाहिलं तर प्रभु आहे. लेके जाना चाहता है, प्रभू घेऊन जाऊ लेकिन इच्छितो, वहां के लोगों को देखा है, पण त्या लोकांना पाहिलंय, वो हमको मार देंगे। ते आम्हाला मारून टाकतील. हमने जो देखा आम्ही जे पाहिलं दिमाग में छप गया, ते डोक्यामध्ये छापलं. हमने जो देखा आम्ही जे पाहिलं वो छप गया, ते डोक्यात छापलं मेरे गेलं, दिमाग में छप गया, माझ्या डोक्यात छापलं मेरे दिल गेलं, में छप गया, माझ्या हृदयामध्ये मेरे छापलं विचारों गेलं, में छप गया। माझ्या विचारांमध्ये उसको छापलं. निकालना बड़ा मुश्किल ते है, काढणं फार अवघड आहे. लेकिन 2 व्यक्ति वहां पर थे, पण 2 व्यक्ती त्या ठिकाणी होते, कालेब कालेब और योशू। आणि यहोशुआ. वो कह रहे हैं ते म्हणतात, अरे अरे तुम गलत बात कर रहे हो, अरे तुम्ही चुकीचं बोलताय, तुम गलत बात कर रहे हो, तुम्ही चुकीचं बोलताय. मेरे परमेश्वर ने कहा है तुमको मैं
आशीषित देश दूंगा मतलब दूंगा। माझ्या परमेश्वराने सांगितलं की मी तुम्हाला तो देश देणार म्हणजे देणार. आप उनको मत देखो, आता त्यांचं मन पहा. उनको मत देखो, लोगों को मत देखो, आता त्या लोकांचं मत लोकांकडे नका पाहू. उन लोगों को मत देखो, त्या लोकांकडे पाहू नका. उनकी बलवान शरीर को मत देखो, त्यांचं बलवान शरीर पाहू नका. उनके रूप को मत देखो, त्यांचं रूप पाहू नका. मेरे सामर्थ को देखो, माझं सामर्थ्य पहा. मेरी ताकत को देखो, माझी ताकद पहा. मेरे 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 कामों को देखो, माझं काम पहा. मुझे देखो. मला पहा. और कालेब और योशू कहते हैं आणि कालेब आणि यहोशुआ म्हणतात हम उनको नहीं देखते, आम्ही त्यांना नाही पाहत. हम हमारे परमेश्वर को देखते आम्ही हैं, आमच्या देवाला पाहतो. हमारे खुदा को देखते हैं, आमच्या परमेश्वराला उसके पाहतो. वादों को देखते हैं, त्याचे वचन पाहतो. जिसने कहा जो म्हटला मैं तुम्हें कनान देश दे मी रहा हूं. तुम्हाला कनान देश देणार. बोलना बंद कर दो, बोलणं बंद करा. नकारात्मक बोलना बंद कर दो. नकारात्मक बोलणं बंद करा. और जितने भी वहां 12 लोग गए हुए थे, आणि 12 लोक गेले होते. लेकिन 12 में से 2 लोग पॉजिटिव सकारात्मक थे. पण 12 पैकी 2च लोक सकारात्मक उनके होते. विचारों में, त्यांच्या विचारात, उनके हृदय में, त्यांच्या हृदयात, उनके बोलने में, त्यांच्या बोलण्यात, उनके देखने में. त्यांच्या पाहण्यात. आज मैं क्या देख रहा हूं? आज मी काय पाहते? आज देखने के द्वारा आप नकारात्मक बने. आज पाहण्यामुळे तुम्ही नकारात्मक होऊ आपके नका. देखने के द्वारा आपके विचारों में छप गया है कि ऐसा ही है, आणि तुम्ही पाहिलंय त्याच्यामुळे तुमच्या विचारांमध्ये छापलं गेलंय की ते तसंच आहे. ऐसे ही आपको लग रहा है कि ऐसा ही होगा. आणि तुम्हाला असं वाटतं की आता असंच होणार ऐसा आहे. देखना बंद कर दे, असं पाहणं बंद करा. बंद कर दे देखना, बंद करा तसं देखना पाहणं. शुरू कर दे, असं पहा. ऐसे देखना शुरू कर दे. असं पहा. नकारात्मक बातें आपके लिए सकारात्मक होने जा रही हैं. नकारात्मक गोष्टी तुमच्याकरता सकारात्मक होत आहे. जो आपके विरोध में है, जे तुमच्या विरोधात आहे वो आपके लिए वो खड़ी होने वाली है. तुमच्यासाठी ते उभ्या राहणार आहेत. आपके लिए, तुमच्यासाठी, आपके लिए, तुमच्यासाठी जो आपके विरुद्ध में है, जे तुमच्या विरोधात वो आहे हर एक बातें त्या प्रत्येक गोष्टी आपके अच्छाई के लिए बनने जा रही है. तुमच्या चांगल्यासाठी होणार आहेत. आप देखना शुरू कर दें, पाहायला सुरुवात करा. देखना शुरू कर दें. पाहायला सुरुवात करा. हम क्या देख रहे हैं? आम्ही काय पाहतो? उस पर निर्भर है हमारे विश्वास के चमत्कार. त्याच्यावर अवलंबून आहे आमच्या विश्वासामध्ये चमत्कार. हम रूप देखकर नहीं, आम्ही रूप पाहून नाही हम अदृश्य बातों को देखते हैं. तर अदृश्य गोष्टी पाहतो. और इन्होंने क्या किया? 10 के 10 लोगों ने मालूम आणि या 10च्या 10 लोकांनी काय केलं मालूम है क्या किया? माहिती का? काय केलं? परमेश्वर के वादों को नकार दिया देवाच्या अभिवचनाचा नकार और केला रोने लगे, आणि रडू लागले. छाती पीटने लगे, रडू लागले, वस्त्र को फाड़ दिया वस्त्र फाडले और कह रहे हैं आणि म्हणत आहे अरे हमें क्यों परमेश्वर वहां लेके जा रहा है? आम्हाला का परमेश्वर तिथे घेऊन चालला? मरने के लिए, मरायसाठी, मारने के लिए? मारण्यासाठी? हम एक काम करेंगे, आम्ही एक काम करू. हमारे लिए एक लीडर को हम खड़ा आम्ही करेंगे आमच्यासाठी एक पुढारी तयार और जो करू हमें मिस्र देश में लेकर जो जाए. आम्हाला मिस्रात घेऊन हम जाईल. नहीं जाएंगे. आम्ही नाही अरे जो जाणार. परमेश्वर देने जा रहे हैं उसको नकार रहे जे हैं. परमेश्वर देऊ इच्छितो त्याला नाकारतायत. किसके 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 द्वारा? कशाच्या द्वारे? सिर्फ देखने के द्वारा. देखण्याच्या द्वारे, पाहण्याच्या द्वारे. हमें लगता है आम्हाला असं जो मैं वाटतं देखता हूं जे मी पाहतो ये ऐसा ही है, ते असंच आहे. मैं कुछ नहीं कर मी पाऊंगा, काही नाही करू शकणार. मैं आगे नहीं जा पाऊंगा. मी पुढे नाही जाऊ शकणार. नकारात्मक बन चुके हैं नकारात्मक बनलेत जिसकी वजह से हम आगे नहीं जा पा रहे हैं. ज्याच्यामुळे आम्ही पुढे नाही जाऊ शकत आज आहे. अपने अपने विचारों को बदल दें. आज आपले विचार बदला. हर एक नकारात्मक चीज उस क्रूस के ऊपर गाड़ दें. प्रत्येक नकारात्मक गोष्ट त्या वधस्तंभावर गाडून आज टाका. के दिन के बाद आपकी हर एक चीज जो नकारात्मक है वो सकारात्मक बदलने वाले हैं. आजच्या नंतर प्रत्येक नकारात्मक तुमची गोष्ट सकारात्मक होणार आहे. रोना बंद कर दे, रडणं बंद करा. चिल्लाना बंद कर दे, ओरडणं बंद करा. निराश होना बंद कर दे, निराश होणं बंद करा. चिल्लाना बंद कर दे, चिल्लाना बंद कर दे. ओरडणं बंद करा. आपके लिए हर एक बात आपके लिए भलाई की होने जा रही है. प्रत्येक एक गोष्ट तुमच्यासाठी भलाई उत्पन्न करणार आहे. खुश नहीं आप? आनंदी नाही का तुम्ही? आप खुश हैं? क्या खबर लेकर आए थे? काय बातमी घेऊन आले होते? प्रभु के वादों को भूल गए थे. देवाचं वचन विसरले होते. प्रभु ने बोला था, प्रभूने म्हटलं होता, 12 पूरे इस्राएल को बोला था, पूर्ण इस्रायलला 12 म्हटलं, गोत्रों को बोला था 12 गोत्रांना म्हटलं मैं होतं तुम्हें देने जा रहा हूं, मी तुम्हाला देत आहे. तुम ऐसा देश देने जा रहा हूं असा देश देणार आहे जो आशीषित है. जो आशीर्वादित आहे. लेना नहीं लेना वो आपका काम है. घेणं न घेणं तुमच्यावर आहे. उन्होंने देखा त्यांनी पाहिलं और नकार दिया. आणि नकारलं. हम देखते हैं, आम्ही पाहतो नकार देते हैं. आणि नकारतो. मैं आपको बताऊं, मी तुम्हाला सांगू का? थैंक यू वेरी मच दादा. आप जो भी बात देखेंगे सकारात्मक बात देखें. आता ज्या काही पाहाल सकारात्मक पहा. कपिल तेरी डील भी है ना, जो जाने वाले भी होंगे ना, याद रखना तेरी डील कभी जाएंगी नहीं, वो तेरे पास ही आएंगी. आणि जी जाणारी डील असेल ती कधी जाणार नाही, ती पुन्हा तुझ्याचकडे येईल. निराश नहीं होना. निराश नको हो. तेरे करोड़ रुपए का डील आएंगी तुझ पर. तुझ्याकडे करोडची डील येईल अगर वो चली भी गई आणि ती गेली जरी तो ये देखना तर हे पहा वापस आ रहे तेरे पास.
परत येणार आहे अगर तुझ्याकडे वो चली गई आणि जरी गेली 1 करोड़ की होगी 1 करोडची 3 असेल करोड़ की वापस तेरे 3 पास आएगी। करोडची पुन्हा तुझ्याकडे येईल. ये प्रभु का वादा है, हे देवाचं ये वचन आहे, खुदा का वादा हे है। परमेश्वराचं वो वचन हमें आहे. कभी भूखा नहीं रहने तो देगा। आम्हाला कधी उपाशी राहू देणार नाही. जिसने कहा है जो म्हटलाय वो पूरा भी तो करेगा, पूर्ण पण करेल. जिसने कहा है जो म्हटलाय वो लेकर भी जाएगा, तो घेऊन देखील जिसने जाईल. कहा है जो म्हटलाय वो कभी डूबने नहीं तो देगा, कधीच बुडू देणार जिसने नाही. कहा है जो वो म्हटलाय हाथ पकड़ कर लेके तो जाएगा, हात पकडून घेऊन जिसने कहा जाईल. है जो हमारी म्हटलाय लड़ाई लड़ेगा, तो आमची युद्ध जिसने लढेल. कहा है जो म्हटलाय वो खड़ा करेगा, तो उभा करेल. जिसने कहा जो है म्हटलाय वो पूरा भी तो पूर्ण करेगा। देखील करेल. वो हमारा तो परमेश्वर है। आमचा परमेश्वर आहे. थैंक यू वेरी मच। हम क्या देख रहे हैं आज? आम्ही काय पाहतो आज? हम क्या देख रहे हैं? आम्ही आज काय पाहतो? आपकी बंजर जमीन देख रहे हैं, आणि तुमची सुकलेली जमीन पाहतात का? जिसमें कुछ उगता नहीं है। जिथं काही उगतच नाही. लुत को कहा लोटाला म्हटला देख ले क्या देखना है तुझे, बघ तुला काय बघायचं, जो लेना है ले ले। जे घ्यायचं घे. लुत ने क्या देखा? लोटाने काय पाहिलं? हरी हरी चराइयां, चांगलं हिरवेगार पूर्ण हरा हरा देखा, आणि सगळं हिरवेगार और पाहिलं. वो हरा हरा देखने के बाद उसने वो चुन लिया। आणि मग ते हिरवेगार पाहून त्यांनी त्याची निवड केली. अब्राम ने क्या देखा? अब्रामाने काय पाहिलं? बंजर जमीन। ते सुकलेली जमीन. अब्राम को क्या दिख रहा है? अब्रामाला काय दिसतंय? बंजर जमीन दिख रही है। सुकलेली जमीन दिसते. अब्राम को क्या दिख रहा है? अब्रामाला काय कुछ दिसतंय? उगने वाला नहीं है। काय याच्यात उगणार नाही. अब्राम को क्या दिख रहा है? अब्रामाला काय ये दिसतंय? भूमि कभी 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 उपजाऊ नहीं बनेगी, ही 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 जमीन कधीच सुपीक होणार उसको नाही. दिख रहा है, त्याला दिसतंय. लेकिन उसने विश्वास किया पण त्याने विश्वास ये केला. भूमि को निर्माण करने वाला मेरा परमेश्वर ह्या है, भूमीला निर्माण करणारा माझा परमेश्वर आहे. इस भूमि का निर्माण करता मेरा खुदा है। या भूमीचं निर्माण करता माझा परमेश्वर आहे. ये बंजर जमीन, ही सुकलेली ये जमीन जो किसी काम की नहीं ही है, जी काही कामाची नाही, मेरे खुदा के द्वारा ये उपजाऊ बन जाएगी। माझ्या परमेश्वराच्या द्वारे ती सुपीक होणार आहे. मेरे खुदा के द्वारा ये भूमि के अंदर जो अनाज है वो उगना शुरू हो जाएगा। आणि माझ्या परमेश्वराच्या सामर्थ्याने या भूमीमध्ये देखील पीक येणार आहे. लुत ने देखा, लोटाने पाहिलं, आंखों से देखा, डोळ्यांनी पाहिलं, अपनी शारीरिक आंखों से देखा, आपल्या शारीरिक डोळ्यांनी पाहिलं, वो अपने अंदर लिया ते आपल्या आतमध्ये और वो घेतलं चीज ले लिया। आणि ती गोष्ट घेतली. क्या हुआ मालूम है? काय झालं माहिती क्या आहे का? हुआ मालूम है? काय झालं? जो उसने अपनी आंखों से देखा जे था, त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलं जो अपनी होतं आंखों से देखकर उसको पकड़ा था, आणि आपल्या डोळ्यांनी पाहून ते पकडलं. कुछ समय के बाद में वो भस्म हो गई, राख हो गई। काही दिवसांनंतर ती भस्म झाली, राख झाली. जब अब्राहम ने विश्वास की आंख जेव्हा से देखा, अब्रामाने जे पाहून विश्वास ठेवला विश्वास से देखा, आणि विश्वासानं तो आज पाहिलं, तक टिकी हुई ते है, आजपर्यंत टिकून आहे. आज तक टिकी हुई है। आजपर्यंत टिकून आहे. क्या आज आपकी बंजर भूमि देख रहे हैं? आज तुम्ही तुमची ती नापीक जमीन पाहतात. आज आपके व्यवसाय को देख रहे हैं, आज तुम्ही तुमचा व्यवसाय पाहतात, आपकी नौकरी को देख रहे हैं, नोकरी पाहतात, आपके परिवार को देख रहे हैं, कुटुंब जो पाहतात, बंजर हो चुका है। जे वाळवंट झालेलं ऐसा आहे. लग रहा है कि इसमें फल नहीं आएगा। असं वाटतं की याच्यात कधीच फळ आप येणार अपने नाही. गर्भाशय को देख रहे हैं, आपलं गर्भाशय पाहतात, आपको बच्चे नहीं हो रहे हैं, तुम्हाला मूल होत नाही. शादी के कितने साल हो गए, लग्नाला बरेच वर्ष लोटले, आपके बच्चे बिगड़े हुए हैं, तुमचे लेकरं बिघडलेले आहेत, वो ठीक रास्ते पे नहीं आ रहे हैं, ते योग्य वाटेवर येत आपके नाही. बच्चों का परिवार टूट चुका है, तुमच्या मुलांचं कुटुंब तुटलंय, बंजर हो चुका है सब कुछ। सर्व काही वाळवंट झालंय. लेकिन आज मेरे खुदा के उपस्थिति में यहाँ पर बैठे हुए हैं, पण ज्या परमेश्वराच्या उपस्थित तुम्ही आणि मी बसलेलो आहोत, आपकी बंजर भूमि को मत देखें, तुमचं ती नापीक जमीन बघू नका, उस पर विश्वास ना करें, त्याच्यावर विश्वास ठेवू वो नका. वास्तविक नहीं है, ते वास्तविक नाहीये, वो सच्चाई नहीं ते है, खरं नाहीये. लेकिन आपने उसको सच्चाई मान लिया पण है, तुम्ही ते खरं मानून घेतलंय. आपने जो दिख रहा है उसको वास्तविक मान लिया है, जे दिसतंय त्याला तुम्ही वास्तविक वो मानलंय. वास्तविक नहीं ते है। वास्तविक नाहीये. वास्तविक क्या है? वास्तविक काय आहे? सच्चाई क्या है? खरं काय आहे? यीशु है, येशू आहे. यीशु है। येशू आहे. यीशु ने कहा येशू म्हटला, मैं जीवन हूँ, मी जीवन आहे, मैं आया हूँ मी आलो आहे बहुतायत का जीवन देने आया हूँ। विपुलतेचं जीवन ये देण्यासाठी. सच्चाई है। हे खरं आहे. आपके बंजर हुई हर एक परिस्थिति आज के बाद में बहुतायत के जीवन में बदल जाने वाली है। आजपर्यंत नापीक झालेली तुमची सर्व परिस्थिती विपुलतेनं देणारी होणार आहे. आप देखना शुरू कर तुम्ही दें, पाहायला सुरुवात करा. देखना शुरू नीचे मत देखना कभी, खाली नका बघू कधी, ऊपर देखना, वर पहा, स्वर्गीय स्थानों में देखना। स्वर्गीय स्थानांकडे पहा. नीचे देखोगे खाली पाहाल, परिस्थिति मरी हुई है, परिस्थिती मेलेली आहे अब उसको सच मान लेंगे। आणि तुम्हाला ती खरी वाटेल. ऊपर देखना है, वर पहा, ऊपर देख के नीचे देखना है। वर पाहून मग खाली बघा. पहले किधर? पहिलं आत कुठं पाहायचं? 5,000 लोगों की घटना मालूम है? 5,000 लोकांची गोष्ट माहिती आहे का? कितना था? किती होतं? 5 क्या? 5 भाकरी कसली होती? ज्वारीची, बाजरीची? अच्छा, ज्वारीची होती. मासे कितने थे? लोग कितने थे? 5 से 20,000 लोग थे जबलपुर। यीशु ने क्या किया? कहाँ देखा पहले, फिर उसके बाद में क्या देखा?
5 रोटी और 2 मछली को देखा कि नहीं? पहले कहाँ देखा? उसके बाद कहाँ देखा? उसके बाद में कहाँ देखा? लोगों को देखा। देखो देखो यीशु मसीह कैसे दिखता है। परिस्थिति को देखा, परिस्थितीला पाहिलं, 5 रोटी 5 भाकरी 2 मछली 2 मासे 20,000 लोग। 20,000 लोक. मन कह रहा है एक एक छोटा मूंगी के इतना भी अगर टुकड़े दिया तो नहीं खा आणि पाएंगे। मुंगीसारखं तुकडे करून दिले तरी नाही खाऊ शकणार. परिस्थिति भयानक है परिस्थिती भयानक आहे. और यीशु बोल रहे तुम ही खिलाना। पण येशू म्हटलं तुम्ही त्यांना द्या, बड़ी गंभीर परिस्थिति लाके खड़ा कर दिया। आणि गंभीर परिस्थितीमध्ये आणून ठेवलं. भाकरी, भाकरी, लोग लोक और परमेश्वर। आणि परमेश्वर. पहले भाकरी देखी, पहिलं भाकरी पाहिली, विचार कह रहा कुछ नहीं हो सकता, विचार केला काय नाही होऊ शकत. फिर विचार को बदला, मग विचार बदलला. हो सकता है। हा होऊ शकतो. विश्वास करने वालों के लिए सब कुछ संभव है। विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य आहे. हम रूप देखकर नहीं चलते, आम्ही रूप पाहून नाही चालत, हम तो ऊपर देखकर चलते हैं, आम्ही वर पाहून चालतो, स्वर्गीय स्थानों में देखकर चलते हैं। स्वर्गीय स्थानांकडे बघून चालतो. बाइबल कहती है बायबल सांगतं स्वर्गीय स्थान की हर एक आशीष आपके और मेरे लिए दी गई है, स्वर्गीय स्थानामधली प्रत्येक आशीर्वाद तुम्हाला आणि मला दिले और गेलेले स्वर्गीय आहे. आशीष ही टिकने वाली है। आणि स्वर्गीय आशीर्वादच टिकणार आहे. यीशु ने ऊपर देखा, येशूने वर पाहिलं, रोटी और मछली को देखा, भाकर आणि माशांकडे लोगों को देखा, पाहिलं, लोकांकडे पाहिलं, और पूरी परिस्थिति वहां पे बदल आणि गई। संपूर्ण परिस्थिती तर बदलून गेली. 5 रोटी और 2 मछली के द्वारा 20,000 लोगों ने खा के तृप्त हो 5 गए और भाकरी- 12 टोकरियां उठा ली। 5 भाकरी 2 माशांच्या द्वारे 20,000 जास्त लोक जेवले आणि 12 टोपल्या शिल्लक राहिल्या. हम कहाँ देख रहे हैं आज? आम्ही कुठं पाहतो आज? आपकी रोटियों के पास देख रहे हैं? तुमच्या भाकरीकडे पाहता का? मत देखें, नका बघू. सुनिए, ऐका, हमें भी एक जन देखता है। आम्हालाही एक जण पाहतो. वो क्या देखता है मालूम? काय पाहतो माहितीये? हमें देखता है। आम्हाला पाहतो. वैसे वैसे मुझे गोलियत की स्टोरी बड़ी पसंद है, आणि गोलियतीची गोष्ट मला फार मैं आवडते. हमेशा इसको लेता हूँ। तर मी नेहमी ती घेतो. गोलियत ने देखा, गोलियतानं पाहिलं, बड़े बड़े उनको सेना को देखा, मोठमोठ्या सेना पाहिल्या, उसने ललकारा, त्याने ललकारलं, शाऊल भी डर गया, शाऊल पण घाबरला राजमहल में जाके भाग गया। आणि महालात जाऊन बसला. सुनिए अभी मजेदार बात सुनिए। आता मजेशीर गोष्ट ऐका. अब दाऊद कह रहा है, आता दावीद म्हणतो, दाऊद ने भी गोलियत को देखा, दाविदाने पण गोलियाताला पाहिलं, उसने क्या देखा? गोलियत को नहीं देखा। त्याने गोलियाताला नाही पाहिलं. लोग गोलियत को देख रहे थे, लोक काय करत होते? गोलियाताकडे पाहत होते. इतना बड़ा, एवढा मोठा, बाप रे, बाप रे, बापरे, बाप रे, बापरे, इतना मोटा, एवढा मोठा, बाप रे, बापरे, 17 किलो की तलवार, 17 किलोची तलवार, ढाल भी एक आदमी उठाता है, आणि ढाल पण एक माणूस घेतो. कवच इतना किलो का, एवढा किलोचं ते कवच, और जो उसका टोप है वो भी इतना बड़ा, आणि शिरोटोप एवढा मोठा. अगर उसे टोप भी फेंक के मार दिया तो हमारी चटनी हो जाएगी। आणि टोपी फेकून जरी मारले तरी आपली चटणी होईल. भाला को तो पूछो ही मत, भालाचं तर विचारूच नका. सब देख रहे हैं उसको, आणि सगळे पाहतात आहे त्याला, सब उसको देख रहे आणि हैं। सगळे त्याला बघतायत. जो देखा जे पाहिलं दिमाग में छप गया। डोक्यात छापलं क्या गेलं. छप गया? काय छापलं गेलं? दिमाग में छप गया, डोक्यात छापलं गेलं. हम नहीं लड़ सकते, आम्ही नाही लढू शकत, हम नहीं लड़ सकते, आम्ही नाही लढू शकत. हम हार मानलेलीच बरी। हार मानलेलीच बरी आहे. नको रे बाबा, तू 2 कदम पीछे, 2 पावलं मागे. तू रोज ललकार, 40 दिन ललकार रहा था, 40 दिवस तो ललकारत होता. तू ललकार, हम बैठे। तू ललकारत बस, आम्ही बसलो. लेकिन एक दिन दाऊद ने सुना, पण एक दिवस दाविदाने ऐकलं. दाऊद ने गोलियत को देखा, दाविदानं गोलियाला पाहिलं, उसके टोप को देखा, त्याचं टोप पाहिला, उसके भाले को देखा, भाला पाहिला, उसके 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 ढाल को देखा, ढाल पाहिली, उसके कवच को देखा, त्याचं कवच पाहिलं, उसकी आवाज को देखा। आवाज ऐकला. दाऊद कह रहा है, दावीद म्हणतो, हाँ हा, ये उसने जो वो जो देख रहा है ना, तो जे पाहतोय ना वो सच्चाई नहीं थी। ते खरं नव्हतं. सुनिए, ऐका, वो जो गोलियत को देख रहा है तो ज्या गोलियाताला पाहत आहे सच्चाई नहीं ती थी, खरं नव्हतं, वास्तविक नहीं थी, वास्तविकता नव्हती. उसका परमेश्वर वास्तविक था, त्याचा परमेश्वर वास्तविक होता, उसका परमेश्वर सच्चाई था। त्याचा परमेश्वर खरा होता. सुनिए, ऐका, कितने फुट का होगा गोलियत मुझे मालूम किती नहीं, फुटाचा असेल तो गोलियत मला माहित ऐसा नाही. लिखा धिप्पाड़ था। असं लिहिलंय की धिप्पाड होता. सब इजरायलियों ने गोलियत को देखा, आणि सर्व इस्रायल लोकांनी गोलियाताला पाहिलं. लेकिन जब दाऊद ने देखा, पण जेव्हा दाविदाने जिसने पाहिलं, आकाश और पृथ्वी को बनाया है, वो गोलियत से भी बड़ा उसके पीछे खड़ा हुआ है। ज्या आकाश आणि पृथ्वी ज्यानं निर्माण केली त्या गोलियाताच्या मागं तो मोठा उभा आहे. उसने वो सच्चाई को देखा, त्यांनी ते खरे पण पाहिलं, वो सच्चाई को देखा, ती सत्यता पाहिली. दाऊद ने वो देखा। दाविदाने ते आप पाहिलं. क्या देख रहे हैं? तुम्ही काय पाहता? गोलियत को गोलियताला कि परमेश्वर का को? परमेश्वराला? छप जाएगा, डोक्यात छापलं जाईल, यहाँ छप जाएगा, हृदयात छापलं यहाँ जाईल, छप जाएगा।
छापल्या जाईल. जो आप देखोगे जे पाहणार आहे वो छप जाएगा. ते छापल्या इसलिए जाणार तो बार बार संतूर का ऐड दिखाते हैं. आणि म्हणून संतूरची ऍड दाखवतात. संतूर. मम्मी अच्छा लड़की भी है आपको? अच्छा संत छप जाता है. ते आपल्या डोक्यात छापल्या जातं. फेयर एंड लवली. शाहरुख खान जो देखते हैं जे पाहतो छप जाता है तेच छापलं और जातं वही करते हैं. आणि तेच करतो ऐड इसलिए तो दिखाई जाती है. आणि म्हणून जाहिराती दाखवतात. इसलिए तो आपको मानो 2-2 मिनट में ऐड क्यों दिखाई जाती है? 2-2 मिनिटांमध्ये जाहिराती का दाखवतात? यही तो कारण है. हेच कारण आहे. दिखाओ दाखवा छप जाओ ते छापलं जावं अपना प्रोडक्ट बिकेगा. आणि आपलं जे प्रॉडक्ट ते विकलं इसलिए जो जाणार आहे. सुनेंगे म्हणून जे ऐकणार आहे जो देखेंगे जे पाहणार आहे वही करेंगे. तेच करणार. प्रभु के वचन सुनूंगा देवाचं वचन ऐकणार वही देखना शुरू कर तेच दूंगा. पाहायला सुरुवात करणार. वही देखना शुरू कर दूंगा. तेच पाहायला सुरुवात करणार. दाऊद ने क्या देखा? दाविदानं काय पाहिलं? उसके परमेश्वर को देखा त्याच्या परमेश्वराला जो पाहिलं उससे भी बड़ा उसके जो पीछे खड़ा. त्याच्याही पेक्षा मोठा त्याच्या मागे उभा होता. गोलियत ने क्या देखा मालूम? गोलियताने काय पाहिलं? सुनिए. ऐका. जो परमेश्वर को देखता है ना, जो परमेश्वराला पाहतो ना, आप सुनना चाहेंगे ऐकायचं का? कि खत्म करूं? आप सुनना चाहेंगे? दिल से बोलो. पक्का 100% लॉक कर दिया जाए. लॉक कर देता. अब पलिश्ती जब देखता है, पलिश्ती जेव्हा पाहतो, गोलियत जब देखता है, गोलियत जेव्हा पाहतो, उसने दाऊद के जीवन में एक चीज देखा. त्याने दाविदाच्या जीवनामध्ये एक गोष्ट पाहिली. आप पढ़े पहला शमूएल 17 अध्याय पहिला शमूएलाचा 17वा अध्याय और इसका 42 वचन. अब हम आपके लिए पढ़ेंगे. आप सिर्फ लिख लो. मेरे पास समय खत्म. मेरा समय खत्म हो गया. सुनिए सुनिए सुनिए. हाँ पहिला शमूएल याचा 17वा अध्याय आणि 42वा वचन. सुनिए. त्या पलिश्त्यांनी दाविदाला न्याहाळून पाहिले. सुनो सुनो बोलो निहाळून पाहिले. जोर से बोलो निहाळून पाहिलं. पड़ोसी को बोलो निहाळून पाहिलं. निहाळून पाहिलं म्हणजे काय माहितीये का? आपने 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 कभी गेहूं को घर पे लेकर जवारी बाजरी कसं निहाळून पाहतात? ज्वारी बाजरी घेताना आपण कसं आपण न्याहाळून बघतो. नहीं मालूम? काय निहाळताय? काय न्याहाळताय? तो ये पलेस्टीन निहाळून पाहिलं. का पाहिलं बघा. तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला. पहली बात क्या लगा? कौन तुच्छ लगा? क्यों तुच्छ लगा? इसका कारण है. देखिए क्या. कारण हाँ तो केवळ अल्पवयी असून पहले छोटा था. मतलब कुछ छोटा है, उम्र में छोटा है, अनुभव नहीं है. तांबूस रंगाचा तांबूस रंगाचा व सुकुमार होता. सुकुमार होता. हाँ तो पलिश्ती दाविदाला म्हणाला. नहीं यार ये हिंदी में क्या लिखा मैं बताता हूँ आपको. हिंदी ट्रांसलेशन सुनो. फिलिस्ती ने दृष्टि करके दाऊद को देखा. बोलो देखा. और उसे क्या जाना? तुच्छ जाना. ठीक है. क्योंकि वह लड़का ही था और उसके मुख पर लाली झलकती थी. बाकी इजराइल लोग जो वहां पे खड़े हुए थे लाली नहीं झलक रही थी. बाकीचे इस्रायल लोक तिथं होते त्यांच्यावर ती लाली नव्हती. रोज सुबह मेकअप करके आते थे रोज सकाळी मेकअप करून यायचे और पसीने से जब वो ललकारता था पसीने से पूरा. आणि जेव्हा तो ललकारत होता तेव्हा घामाने त्यांचं सगळं ते निघून जात होतं. और वो जितने भी पाउडर लगाए हुए थे आणि जेवढे पावडर लावलेले होते सब उसको काले दिखाई दे ते रहे थे. सगळे त्याला काळे दिसत होते. मेकअप करके आए थे सुबह. सकाळीच मेकअप करून आले होते. लेकिन जब ललकार को सुना पण जेव्हा ललकारी ऐकली और जो जिसके मुंह पे लाली झलक रही थी वो तो महल में बैठा था. आणि ज्याच्या चेहऱ्यावरती लाली झळकत होती तो महलात बसला होता. वो भी काला पड़ गया. तो पण काळा पडला. फेर लावली लावली लावून 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 घासून घासून तरी काळा पडला. अच्छा फिर दाऊद को देखा. दाऊदाला पाहिलं. उसके दाविदाला पाहिलं. मुख पर त्याच्या मुखावर लाली झलकती थी. लाली झळकत होती. क्यों मालूम है? का माहितीये का? क्योंकि वो जो देखता था कारण तो जे पाहत होता उस पर विश्वास नहीं करता था. त्याच्यावर विश्वास नव्हता ठेवत. वो परमेश्वर विश्वास तो करता था. परमेश्वरावर और विश्वास ठेवत. जितने भी परमेश्वर की उपस्थिति में समय बिताते आणि हैं जेवढे लोक परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवतात उनका रूप बदल जाता. त्यांचं रूप बदलतं. उनका रूप बदल जाता. त्यांचं रूप बदलतं. उनके चेहरे पे लाली झलकती त्यांच्या है. चेहऱ्यावरती लाली झळकते. कब लाली झलकती है? कधी झळकते? जब गोलियत खड़ा होता
होता। जेव्हा गोलियात उभा राहतो, हम कितने भी लाली पाउडर कर ले, अगर गोलियत खड़ा हो गया तो हमारे चेहरे और आंखें देखने लायक रहती। आणि किती लाली पावडर लावली, जेव्हा गोलियात येतो त्यावेळेस आमचा चेहरा पाहण्यासारखा होतो. चर्चला जातात, हाँ जी जाते, फिर भी रोते रोते। यीशु से प्यार करने वालों के चेहरे पे हमेशा लाली झलकती है, येशूवरती प्रेम करणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर नेहमी लाली झळकते. क्योंकि वो जो चीज उसको काला करती है कारण ती गोष्ट जी त्याला काळा करते, उस पर विश्वास नहीं करते, त्याच्यावर विश्वास नाही करत, खुदा के सामर्थ्य पर विश्वास करते देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात. आमेन। हम क्या देख रहे हैं आज? आम्ही काय पाहतोय आज? क्या देख रहे हैं आज? आज आम्ही काय पाहतो? क्या है आपके सामने? तुमच्या समोर काय आहे? आपने उस चीज को वास्तविक मान लिया है? ती गोष्ट तुम्ही वास्तविक मान्य केली का? आपके दिमाग में छप गई है? तुमच्या डोक्यात छापल्या गेली का? उसको निकाल दें आज, काढून टाका आज. उसको निकाल दें आणि त्याला आज काढून टाका. और उसे कहें त्याला म्हणा, हम रूप देखकर नहीं, आम्ही रूप पाहून नाही, हम सामर्थ्य के साथ चलते तर हैं, आम्ही सामर्थ्यानं चालतो, विश्वास से चलते हैं। विश्वासानं चालतो. अगर विश्वास को जिंदा रखना है, विश्वासाला जर जिवंत ठेवायचं असेल क्रिया करना तर होगा, क्रिया करावी लागेल. और वो क्रिया ये है, आणि ती क्रिया ही आहे, देखना, पाहायचंय. देखना, पाहायचंय, ऐसी बातें देखना अशा गोष्टी पाहायच्यात जो परमेश्वर कहता है, जे परमेश्वर करतो. ऐसी बातें देखना अशा गोष्टी पाहायच्यात जो परमेश्वर देखता है। जे परमेश्वर पाहतो. आपकी आंखें तुमचे डोळे जो परमेश्वर देखता जे है परमेश्वर पाहतो वो देखना शुरू करें। ते पाहायला सुरुवात करा. दाऊद ने देखा, दाविदानं पाहिलं. शायद आज सामने वाला आपकी परिस्थिति आपको छोटा समझ रही है, कदाचित आज समोरची जी परिस्थिती तुम्हाला छोटा समजत आहे. दाऊद को परिस्थिति ने तुच्छ समझा। दाविदाला त्या बलिष्ठाने तुच्छ समजला. शायद आपकी परिस्थिति इतनी विकट है कि आपके आजू बाजू के लोग आपके विचार आपको तुच्छ समझ रहे हैं, आणि तुमची परिस्थिती इतकी बिकट आहे की तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचे विचार तुम्हाला तुच्छ समजत आहेत. आपके खुद के विचार आपको दोषी ठहरा रहे तुमचे हैं, स्वतःचे विचार तुम्हाला दोषी ठरवत आहेत. आप नकारात्मक हो चुके तुम्ही हैं। नकारात्मक झालेले आहात. पलिश्ती ने तुच्छ समझा बलिष्ठाने तुच्छ समजलं और उसने पलिश्ती ने देखा आणि बलिष्ठाने पाहिलं, ये छोटा है, हा छोटा आहे, ये अनुभवहीन है, हे अनुभवहीन आहे, इसको कुछ अनुभव नहीं है। त्याला काहीच अनुभव नाही. शायद आपके पास में बहुत सारे अनुभव होंगे, कदाचित तुमच्याकडे बरेचसे अनुभव असतील, फिर भी वो अनुभव का कुछ फायदा नहीं हो रहा है। तरी देखील त्या अनुभवांचा काही उपयोग होत नाही. आपको नौकरी नहीं लग रही है, नोकरी नाही लागत आहे आपका टैलेंट कहीं उपयोग नहीं हो रहा है, आणि तुमचं कुठं काही उपयोग होत नाहीये. आपको अनुभवहीन समझा जा रहा है। तुम्हाला अनुभवहीन समजलं जात आहे. लेकिन एक बात उसने देखा, पण एक गोष्ट त्यांनी पाहिली, उसके चेहरे पर लाली झलक त्याच्या रही है। चेहऱ्यावरती लाली झळकत होती. ये लाली जो है परमेश्वर की उपस्थिति की लाली है। आणि ही जी लाली आहे देवाच्या उपस्थितीची लाली आहे. हमें आपको कोई छोटा समझे, कोई लज्जित करे, आप घबराना नहीं। तुम्हाला कोणी छोटं समजू द्या, तुम्हाला कोणी लज्जित करू द्या, आपको अनुभवहीन समझे, तुम्हाला अनुभवहीन समजू देत, आपके पास में सिर्फ एक नाम होना काफी है, वो यीशु का नाम। आणि तुमच्याकडे एक नाव असणं गरजेचं आहे, ते आहे येशूचं नाव. वो आपको खड़ा करेगा, ते तुम्हाला उभं करेल, वो आपको खड़ा करेगा। ते तुम्हाला उभं करेल. आप उस यीशु को देखना शुरू कर त्या दें, येशूला पाहायला सुरुवात करा. यीशु की बातों को देखना शुरू कर दें, येशूच्या गोष्टी पाहायला सुरुवात करा. बंजर जगह पर देखना शुरू कर दे कि वो उपजाऊ हो रही है। आणि नापीक जमिनींकडे पाहायला सुरुवात करा की त्या सुपीक होतील. आप देखना शुरू कर कि आपकी घर की हालत बदल चुकी है, तुम्ही पाहायला सुरुवात केलं की करा की तुमच्या घराची परिस्थिती बदललेली आहे. आपके घर के अंदर शांति देखना शुरू कर दे, तुमच्या घरामध्ये शांती पाहायला सुरुवात करा, आनंद देखना शुरू कर आनंद दे, पाहायला सुरुवात चंगाइयां करा, देखना शुरू कर दे। आरोग्य पाहायला सुरुवात करा. आप देखना शुरू करें, पाहायला सुरुवात करा. आपके विचारों से नहीं, तुमच्या विचारांनी नाही, आपके अनुभव से नहीं, तुमच्या अनुभवांनी नाही, परमेश्वर की प्रतिज्ञाओं को, तर परमेश्वराच्या अभिवचनांनी उनको देखना शुरू करें। त्यांनी पाहायला सुरुवात करा. चमत्कार आपका हो, चमत्कार तुमचा होईल. अद्भुत बातें आपकी हो, अद्भुत गोष्टी तुमच्या होतील. असंभव बातें संभव बनें। अशक्य गोष्टी शक्य होतील. आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू. गौरवयुक्त परमेश्वर प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय बाबा, खरोखर तू चांगला आहे. तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हाला घेऊन आलास त्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्या जिवंत देव बापा, आज नवीन पिता परमेश्वर अभिवचनानं तू आम्हाला भरलं त्याबद्दल धन्यवाद देतो परमेश्वर बा. तुझे आभार मानतो देव बापा. आज परमेश्वर देव बापा
खरोखर तू म्हणत आहे आमची दृष्टी केवळ परमेश्वर असो, आमच्या भौतिक परिस्थिती, आमच्या जीवनाची परिस्थिती नव्हे, तो परमेश्वराच्या सामर्थ्यशाली वचनाकडे आमचं लक्ष असावं. प्रदे बापा आज सहायता मदत कर. धन्यवाद करतो परमेश्वर दे बापा, तर विश्वासाचं पिता परमेश्वर बापा जीवन जगण्यासाठी पुन्हा एक वार तुझ्या सेवकाच्या द्वारे आमचं तू उत्तेजन दिलं प्रभू. त्याचा अनुभव पिता तू आम्हाला देत आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो परमेश्वर दे बापा. आज सर्व मंडळी मिळून आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि पुन्हा एक वार आम्ही म्हणतो प्रभू आम्हाला तू सामर्थ्य देत आहे. हो पिता, हे जीवन जगत असताना विश्वासरूपी विश्वासामध्ये स्थिर राहण्यासाठी तू सेवकाच्या द्वारे वचनाच्या द्वारे आज प्रत्येकाची भेट घेतली, त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू. आणि तुझ्या वचनाप्रमाणे प्रभू आम्ही शेवटपर्यंत विश्वासामध्ये स्थिर असं राहावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद करतो या वचनाबद्दल, धन्यवाद करतो प्रभू तुझ्या त्या उपस्थितीबद्दल. सर्व गौरव तुला देत प्रार्थना आमचा उद्धार करता परमेश्वर प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली पिता तो. आमेन.